आपल्या 2 वर्षाच्या मेहनतीवर लागणारा फुल स्टॉप बनू शकतोय हा 1.5 फुटाचा डाम. काय विषय आहे सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपल्या या डाळिंबाच्या बागेत, जिथं चालू आहे पाणी आणि तुमचा भाव आलाय पाणी नीट पडते का बघायला. इकडं आमच्या मामा काकू झाडाया पुढे उगलेला गवताचा कार्यक्रम लावत होत्या. मग मी पण थोडा आगारा काढू लागलो. आपल्या बागेतला गवत आगारा सगळा काढून झालेलं, बेड सोडायला माती पण लावून घेतलेली, शेणखत पण येऊन पडलेला. सगळी कामं उरकून लवकरच बाग धरायची हा विचार करत तुमचा भाऊ त्या नंदी बैलासारखा बागेत डुलत फिरत होता. आणि मग समोर दिसला ह्यो डाम आणि तुमचा भाऊ दिवसाडाळ्या बघत असलेल्या स्वप्नातनं जागा झाला. कारण ह्यो डाम आहे शक्तीपीठ महामार्गाचा आणि ह्यो आहे बागेच्या बरोबर मध्येच. यामुळे आपली आरती बागेचं रान रस्त्यात जात या आणि रस्त्याचा दुसरा डाम आहे आपला या मोठ्या बागेत आणि यातलं पण अर्ध रान जाते रस्त्यात. आता डोकं धरावं की डोकं आपटावं काहीच कळत नव्हतं, म्हणून ह्याच डांबावर येऊन बसलो. आता काय ना म्हणते बरा की पैसा जाम भेटल. जाम तर आमची हालत झाली, पैसा घेऊन जमिनी द्यायच्या, मग शेती कुठं करायची. अरे म्हणलं या रस्त्याचा आम्हाला काय फायदा, तर म्हणतात तुम्ही गोव्याला 2 तासात पोचाल, संध्याकाळी जायचं सकाळी रिटर्न. अरे इथं आमचं कार्यकर्ता डांगी शेजारी फिरायला चालत म्हणलं तरी 1760 करणं सांगतात आणि आम्ही गोव्याला फिरायला जावी. नको बाबा, आम्हाला गोव्याला जायला रस्ता, आम्ही हाय शेतकरी, आम्हाला आमच्या जमिनी झाल्या बाद झालं. आणि तुम्हाला द्यायचंच असेल तर द्या 5-10 करोड रुपये, मग आम्ही जातो डायरेक्ट हेलिकॉप्टरनच गोव्याला. तुमचा रस्ता तुमच्या बशीच ठेवा. तुमच्या कोणा रानात जातोय का रस्ता कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि रस्ता झाल्यावर गोव्याला फिरायला जातोय का नाही माहित नाही, पण तुम्ही जायच्या आधी तेवढं फॉलो करून जावा.